मी माझा बोटनेक ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केला होता आणि बऱ्याच जणींना तो आवडला. काही जणींनी मला कमेंट केली की तुझा जो ब्लाऊज आहे तो संपूर्ण आम्हाला दाखव. तर हा ब्लाऊज सुद्धा मी त्याच पद्धतीने बनवलेला आहे. वेगळं असं यामध्ये काहीच केलं नाही. काही जो भाग आहे ब्लाऊजचा तो मी पॅक ठेवलाय आणि तिथून खाली हुक्स बनवलेत. आता तुम्हाला काय विचारायचं हेही मला समजलं की हे नक्की तू कसं बनवलंय ते आम्हाला सांग. तर हा एखादा आपला नॉर्मल ब्लाऊज आहे. याला एक साईडला हुक्स असतात आणि दुसऱ्या साईडला ब्रॅकेट असतात. करायचंय काय, हे दोन्ही भाग आहेत एकावरती एक ठेवायचे आणि इथपर्यंत आपल्याला पॅक करून घ्यायचे जेवढं तुम्हाला करायचंय तेवढं, आणि तिथून खाली याचे ब्रॅकेट्स बनवायचे, याला हुक्स बसवायचे. एवढंच आहे. पायपिंग करण्याआधी तुम्ही हे जर करून घेतलं तर एकदम फिनिशिंग व्यवस्थित येईल तुमच्या ब्लाऊजची. आता तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज बनवणार असाल तर खूप जास्त याला पॅक ठेवू नका, बंद ठेवू नका, नाही तर हात घालताना प्रॉब्लेम येईल. त्यामुळे 2 ते 3 इंचापर्यंतच आपल्याला हे पॅक करायचंय. तेवढाच भाग वरती दिसतो. एकदम कम्फर्टेबल हा ब्लाऊज बसतो आणि खूप छान वाटतो. अजिबात कुठून हुक्स दिसत नाही. नक्की तुम्ही ट्राय करा.